भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ता आहात आणि तुम्ही असं असतानासुद्धा प्रभाग क्रमांक 29 मध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काय सांगाल त्याबद्दल? काल सकाळी मला 9:15 वाजता आमचे आदरणीय अध्यक्ष किशोर शितोळे साहेबांचा फोन आला की प्रसाद भाऊ तुमची तयारी झालेली आहे, तर तुम्ही फॉर्म भरा आणि हे बी फॉर्म तुम्हाला मिळेल, असं त्यांचा मला आदेश आला. त्यानंतर मी लगेच कार्यालयात जाऊन फॉर्म भरला आणि बी फॉर्मची मी प्रतीक्षा केल्यानंतर मी साहेबांनी विचारलं की साहेब मला बी फॉर्म पाहिजे, तर त्यांनी मला सांगितलं का बी फॉर्म तुला 2 वाजता मिळण्यात येईल. पण नंतर अशा काही हालचाली काही लोकांनी केल्या की जे की पक्षाचे काही नाही, त्यांच्याकडे त्यांचं सदस्यत्व नाही आहे आणि पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते नेम गेले 16 वर्षापासून पक्षाचं अहोरात्र काम करतो आहे आणि सर्व समाज तिन्ही वार्डामध्ये लोक सांगतील की प्रसाद कोळके हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, निष्ठावंत कार्यकर्ता आहे. तरीसुद्धा काही लोकांना मला उमेदवारी न मिळवण्यासाठी त्यांनी हालचाली निर्माण करून आमच्या वरिष्ठ नेत्याकडे जाऊन त्यांनी काही माझ्याविषयी संभ्रम निर्माण केला आणि सांगितलं की त्याला तिकीट मिळू नये म्हणून त्यांनी पण मला फोन करून सांगितलं की नाही तुला तिकीट देता येणार नाही. मग मी त्यांना त्याविषयी विचारलं की साहेब मी एकनिष्ठ कार्यकर्ता असताना मला का बरं तिकीट नाही देत तुम्ही? तर त्यांनी सांगितलं की नाही तुला नाही देता येणार. त्यांचं काहीतरी बोलणं झालं होतं आधीच. पण हे चुकीचं आहे का आम्ही फक्त झेंडेच घेऊन भारतीय जनता पार्टी ही सत्तेत नसताना आंदोलनं करणं, प्रत्येक आंदोलनात मोर्चात आम्ही सक्रिय सहभाग नोंदला. मी 3 टर्म भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे. अनुसूचित जाती मोर्चामध्ये मी उपाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस या जिम्मेदारी सांभाळलेल्या आहेत आणि 2009मध्ये सुद्धा मी क्रांती चौक मंडळाचा युवा मोर्चाचा सरचिटणीस राहिलेलो आहे आणि एवढे काम करून सुद्धा पक्षाने माझी दखल घेतली. आमच्या शहर अध्यक्ष शितोळे साहेबांना मी आदरणीय मानतो की त्यांनी माझं नाव घेतलं, त्यांनी माझं नाव सुचवलं, त्यांनी माझ्यासाठी मला काहीतरी त्यांनी न्याय दिला. शितोळे साहेबांचे मी अत्यंत आभार मानतो की त्यांनी माझं नाव दिलं, मला उमेदवारी घोषित केली. परंतु मला उमेदवारी न मिळवण्यासाठी ज्या लोकांनी काम केलं मी त्यांचा निषेध करतो. तुम्ही आता उल्लेख केला आहे का तुम्हाला तिकीट फायनल झालं होतं, हे सगळं षडयंत्र कोणी रचलं आणि त्याच्या तुम्हाला तर तिकीट कापून कोणाला दिलं आहे? षडयंत्र रचणाऱ्यांना माहिती आहे आणि उमेदवारी ज्यांना मिळाली त्यांनाही माहिती आहे का प्रसाद कोळकेची त्यांनी उमेदवारी हिसकावून घेतलेली. आता तुमचा पुढचा पवित्रा काय राहणार? कारण मी माझा अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि तिन्ही वार्डा 4ही वार्डामध्ये सगळ्या प्रभागामध्ये लोकांना माहिती आहे का प्रसाद कोळके हा एकनिष्ठ माणूस आहे भारतीय जनता पार्टीचा आणि त्यांनी मला भरघोस मतांनी मतदान देऊन निवडून आणावे. नाही, आता बरेच भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे तिकीट कापण्यात आले, त्याचा उद्रेक पण झाला आहे. तुम्ही पण त्याच्यामधला एक सहभाग आहात. परंतु आता याच्यानंतर तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, तो परत घेणार का तसाच ठेवणार? सध्या तर माझी बिलकुलही नाही आहे मनस्थिती का मी वापस घेईल म्हणून, कारण की मी एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा. माझं तिकीट मिळालेलं असताना माझं बी फॉर्म यांनी हिसकावून घेतलेलं आहे. अच्छा, या निमित्ताने तुम्ही प्रभागातील मतदारांना काय आवाहन करणार? प्रभागातील मतदारांना एकच आव्हान आहे का मीच भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे. भलेही सिम्बॉल त्यांना दिलेलं गेलेलं आहे परंतु मी भारतीय जनता पार्टीचा, माझ्या रक्तामध्ये भारतीय जनता पार्टी आहे आणि राहणार मी मरूस तर. आणि हे लोकांना सुद्धा, जनतेला सुद्धा माहिती आहे. त्याच्यामुळे जनतेनं मलाच मतदान केलं आहे. हीच अपेक्षा. पक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, पक्षाबद्दल तुमची नाराजी आहे का? 1001% माझी पक्षाबद्दल नाराजी नाही आहे. आदरणीय आमचे नेते जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे साहेब यांनी मला न्याय दिलेला आहे आणि मी त्यांच्यावर तीळ मात्र सुद्धा मी नाराज नाही आहे. फक्त मी भारतीय जनता पार्टीविषयी बिलकुलही नाराज नाही आहे. मी फक्त नाराज हेच आहे की ज्यांना उमेदवारी पाहिजे त्यांनी मला स्पष्ट सांगायला पाहिजे होते की भाऊ तुम्ही पक्षात 16 वर्ष घासले पण तुम्ही तिकीट नका घेऊ, आम्हाला द्या, आयात म्हणून आम्हाला द्या, आम्ही देऊन टाकला. पक्ष नेतृत्वांना काय आवाहन करणार? पक्ष नेतृत्वाला आव्हान एकच आहे की तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याच्याविषयी मी कधी तुम्हाला विरोध होणार नाही माझा. आणि निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी अहोरात्र शेवटच्या क्षणापर्यंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. आपलं नाव? मी प्रसाद गोपीनाथ कोळके, अनुसूचित जाती मोर्चाचा माजी जिल्हा सरचिटणीस, छत्रपती संभाजीनगर.